हेलो एंड गुड इवनिंग बच्चा पार्टी लोग। एम आई ऑडिबल? इट्स स्क्रीन विजिबल? बच्चा पार्टी लोग बताओ मेरे को। चलो जल्दी फटाफट। ओके ओके, ग्रेट ग्रेट. सो बाकीचे मुलं आपले मित्र मैत्रिणी जॉईन होत आहे तोपर्यंत मी आपला बुक बनवून घेतो. आज आहे 12 फेब. सो आय वुड लाईक टू गो विथ 12 फेब 2026 अँड टुडे इज फिजिक्स सेशन. तो let's create that file and let's begin with this notes. सो आज आहे 12 फेब आणि आज मी लगेच ते बुक एडिट करून आपलं लिहायला आपण नोट्स लिहायला सुरुवात करूयात. बरं, आजचा टॉपिक ऑफ इंटरेस्ट काल काय शिकलोय मला असं वाटतं. मी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन काल तुम्हाला शिकवलं. आज थोडंसं कोनिकल पेंडुलमशी रिलेटेड शिकवणार आहे. बोर्ड एक्झाममध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर जे क्वेश्चन्स आहेत किंवा जेई नीट सीईटीला जे टॉप लेवलचे क्वेश्चन्स असतात, लाईक 4 मार्काचे क्वेश्चन जे सुटत नाहीत, तर ते क्वेश्चन्स मला इथं डिस्कस करायचे आहेत आज. तर कदाचित आजच्या सेशनमध्ये 2 आणि 3च क्वेश्चन्स होतील, पण ते खूप महत्त्वाचे असतील. त्यांचा पार्ट पण खूप इम्पॉर्टंट असेल. सो बच्चा पार्टी सर्वजणांनी नीट लक्ष द्यायचा. होप दॅट आय एम कम्प्लिटली ऑडिबल अँड द स्क्रीन इज विजिबल ॲज वेल. ओके, सो एक्नॉलेजमेंट द्या पटकन पटकन सर्वांनी. या ओके ओके, ग्रेट ग्रेट. सो बच्चा पार्टी लेट्स बिगिन देन. मग आता कुणाची वाट न पाहता आपण सुरुवात करूयात फटकन. तर आता बऱ्याच जणांनी रविवारपर्यंत रजिस्ट्रेशन केलेत, आलेत, स्वतः पुस्तकही घेऊन गेलेत, पण बाकीच्यांचे बऱ्याच जणांचे अजून पुस्तक घ्यायचे बाकी आहेत. सो मी रिक्वेस्ट करतो आहे परत एकदा, आणि ह्या रिक्वेस्टचं काहीतरी आता लिमिट असतं. प्रत्येक वेळेस मी आता 30 गोष्ट बोलतो आहे, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने काही कार्यवाही करत नाही आहेत, तर मग मला माझ्या लेवलने कार्यवाही करावं लागेल. ओके बच्चा पार्टी, आय हॅव टू बी हार्श ॲट सम पॉईंट, कारण जेणेकरून मग तुम्ही तरी ॲटलिस्ट शिस्तीत वागाल आणि शिस्तीत तुम्ही गोष्टी करताल अशी माझी अपेक्षा आहे. सो मग काय मला घ्यायचं होतं आज, तर आज मला घ्यायचं आहे रिलेटेड विथ दी म्हणजे कन्सेप्ट जो आहे तो कोनिकल पेंडुलमचा कन्सेप्ट मला कवर करायचा आहे. मग कोनिकल पेंडुलमचा कन्सेप्ट काय बाबा कवर करण्यासारखा, तर जे म्हटलं मी तुम्हाला 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स विचारतात, तर ते मला आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कवर करून घ्यायचं आहे. ओके, सो लेट्स बिगिन देन बच्चा पार्टी. एक क्वेश्चन आहे असा तुमच्या समोर लिहितोय मग मी. तुम्ही मेरी गो राऊंड बघितलं असेल. मेरी गो राऊंड म्हणजे आपण यात्रेमध्ये त्या याच्यावर बसतो, रहाटगाडग्यावर बसतो बच्चा पार्टी, ते मेरी गो राऊंड. काय बघा आता कॅलिग्राफी हां. तर बच्चा पार्टी हे बघा डायग्राम मी तुमच्या समोर काढतो इथं. तर ती डायग्राम काही इस प्रकार आहे. इकडे बघा सर्वांनी, आता सर्वांनी लक्ष द्या. ती डायग्राम आहे, हा रॉड आहे, असा व्हर्टिकल रॉड, आणि हा त्याचा बेस आहे. तर ह्या व्हर्टिकल रॉडला असे 2 रॉड कनेक्टेड आहे. रॉड म्हणजे एक आडवा हॉरिझॉन्टल रॉड आहे. बरं, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन, इथं हे रोटेट होणार आहे, आणि हे रोटेट झालं की मग काय घडतं तुम्हाला माहिती आहे की इथे जर ऑब्जेक्ट लटकवलेले असेल, आता इथे आहे ना असं घोडा असतो बघा. तुम्ही बसले असणार आहेत लहानपणी ज्यावेळेस तुम्ही इथे होतात, ऑब्वियसली यात्रेत वगैरे जातात, तर त्यावेळेस तुम्ही इथं याच्यात बसतात. इकडे एक असतं घोडा, ठीक आहे, आणि आपल्याला असं वाटतं आपण त्या पुढच्या व्यक्तीला धरणार आहे. हे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करत असतं. आता हा घोडा कमी, कुत्रं जास्त वाटतंय, पण भावना महत्त्वाच्या आहेत. तुम्ही याच्यावर बसतात बच्चा पार्टी लोक, आणि हे काय परफॉर्म करतं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. हे मधला रॉड जर रोटेट झाला तर हे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन चालू असतं की नाही. किती जणांनी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे बच्चा पार्टी, सांगा मेरे को. कितने लोगों ने एक्सपिरियन्स किया है. यात्रेत किती लोक बसलेले आहेत. ओके ओके बच्चा पार्टी, मग लॉजिक समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही पुस्तकातले कन्सेप्ट सिरियल लाईफशी कम्पेअर करायला शिकणार नाही, बस इकडे लक्ष द्या आता. जोपर्यंत तुम्ही पुस्तकातली कन्सेप्ट रिअल लाईफशी कम्पेअर करायला शिकणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी समजणार नाही. मग ह्या ऑब्जेक्टचं होतं आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ह्या ऑब्जेक्टला म्हणतात मेरी गो राऊंड, ठीक आहे. मग मेरी गो राऊंड काय सांगताय की ते म्हणतायत की इथला हा जो हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ना, हे माहिती आहे LH, ती व्हॅल्यू, ह्या रॉडची व्हॅल्यू जी आहे ना ती दिली त्यांनी किती, 2.1 मीटर. ते म्हणतात ही लेंथ पण माहिती आहे. हा जो व्हर्टिकल रॉड आहे आता त्याची लेंथ पण माहिती आहे. त्याची लेंथ किती दिली आहे, तर त्याची लेंथ दिली आहे 1.5 मीटर बच्चा पार्टी, ठीक आहे. आणि आता बघा
ज्यावेळेस हे मोशन सुरू होईल ना, आता इथं काढतो बरं का ऑब्जेक्ट. ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट, हे बघा आता नॉर्मल आहे असं समजा की हा घोडा ह्या नॉर्मल पोझिशनला आहे, इथं नॉर्मल पोझिशनला आहे, ओके, हे नॉर्मल पोझिशन आहे. पण ज्यावेळेस तो आता इथं सर्क्युलर मोशन सुरू करेल, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, तो त्याच्या मीन पोझिशनपासून काहीतरी असा लांबला फेकला जातो आहे की नाही. तर तो इथं काहीतरी अँगल बनवतो व्हर्टिकल बरोबर. मग इथं पण एक अँगल बनवेल बघा बच्चा पार्टी. मी इथं तुम्हाला दाखवतो, कलर चेंज करतो. यहाँ पे जो एंगल बन रहा है वो इस प्रकार है. ये वर्टिकल रॉड यहाँ पे कुछ एंगल बना रहा है. यहाँ पे भी देखो हा वर्टिकल प्लेन असेल, इथं अँगल बनला आहे थीटा अँगलने तो डिस्प्लेस झाला. इथं पण जसा थीटा अँगल झाला आहे त्याप्रमाणे. आणि घोडा ॲक्च्युली मग तुमचा इथे असेल, ह्या पोझिशनला असेल. एम आय करेक्ट? ठीक आहे. सो बच्चा पार्टी असंच घडतं की नाही, तुम्ही घोड्यावर बसल्यानंतर तर असं आपण बाहेर फेकलं जातोय की काय असं आपल्याला वाटतं. मग मला सांगा, हे जे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होतं आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला गरज आहे रेडियसची. ही रेडियस काढायची. मग रेडियस कशी काढणार रे? तर रेडियस इज इक्वल्स टू असेल, हे बघा, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स LH प्लस, आता हे जे डिस्टन्स इथून पुढे, हे बघा, हे डिस्टन्स मला माहिती LH आहे. आणि हे डिस्टन्स किती असेल तर याला x नाव दिलं, LH प्लस x. पण तिथं मला एक ट्रायंगल दिसतोय. मग आता बच्चा पार्टी हा ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलमध्ये बघा, घोडा तुमचा इथं आहे, ह्या पॉईंटला आहे. हा अँगल झाला आहे थीटा. ही लेंथ माहिती आहे, ही किती आहे 1.5 मीटर. ठीक आहे. मग हा अँगल जर माहीत असेल तर तुम्ही हे डिस्टन्स काढू शकता. हे डिस्टन्स आहे x. किती लोकांना कळतं आहे बघा, हे वरती हॉरिझॉन्टल, हे डिस्टन्स माहिती आहे तुम्हाला LH, ते 2.1 मीटर आहे. पण मी आता रेडियस घेताना हे 2.1 मीटर प्लस 1.5 नाही घेऊ शकत. मला 2.1 प्लस हे खालचं एक्स डिस्टन्स घ्यावं लागेल, तेव्हा कुठं मला R येईल. किती लोकांना कन्सेप्ट समजला? किती लोकांना कन्सेप्ट समजलाय सांगा पटकन. येस, व्हेरी गुड. साक्षीजी, स्नेहा उदावंत, आदित्य बाण, साक्षी मुठे, देन प्रतीक्षा गुंजा, साक्षी साबळे. ओके, ग्रेट ग्रेट. जरी नाही समजला बच्चा पार्टी, तुम्हाला माहिती आहे आपलं रेकॉर्डेड सेशन अवेलेबल असतं. सो सिम्पल लॉजिक आहे. मला स्ट्रेट लाईन डिस्टन्स काढायचं आहे. हे बघा, ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून मला स्ट्रेट लाईन डिस्टन्स काढायचं होतं, पण ते स्ट्रेट लाईन डिस्टन्स असं विभागलं गेलेलं आहे. हे अंतर माहिती आहे तुम्हाला, याला म्हणतात LH. आणि इथलं जे डिस्टन्स आहे आता हे याला वरती घेतो वाटल्यास, हे मला काढायचं आहे. तर हे डिस्टन्स आहे x. आणि LH प्लस x मिळून मला देईल रेडियस. कारण आपल्या ऑब्जेक्टचं जे होतं आहे ते कुठलं मोशन होतं आहे? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होतं आहे बच्चा पार्टी लोक. मग हा अँगल दिलेला आहे आपल्याला. हे मेरी गो राऊंड आहे. मेरी गो राऊंडमध्ये असं घडतंय. ही डायग्राम पण दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. या डायग्राममध्ये हा R आहे असं सांगितलं आहे. पण R जर काढायचा म्हटला तर R इज गिवन बाय द फॉर्म्युला LH प्लस x. LH प्लस x विल गिव्ह राईज टू R बच्चा पार्टी. ठीक आहे. मग आता सिंपल जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला कोनिकल पेंडुलम आठवत आहे का बघा. कोनिकल पेंडुलम मी तुम्हाला सांगितलं होतं. कोनिकल पेंडुलम काय करतो, तर कोनिकल पेंडुलमचं जे मोशन होत आहे ते कुठलं मोशन आहे? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे बच्चा पार्टी लोक. सो तो कोन लाईक स्ट्रक्चर इथं ट्रेस करतो, म्हणून त्याला कोनिकल पेंडुलम म्हणतात. आणि कोनिकल पेंडुलमचे काही फॉर्म्युले तुमच्या लक्षात पाहिजे. लाईक टॅन थिटा इज इक्वल्स टू, हा टॅन थिटा इज इक्वल्स टू देतात ऑब्जेक्टची व्हेलॉसिटीचा स्क्वेअर अपॉन रेडियस ऑफ दॅट हॉरिझॉन्टल पाथ मल्टिप्लाइड बाय एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा झाला पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला असतो टेन्शन. म्हणजे ह्या आता बघा, घोडा लटकवल्यामुळे ह्या रॉडमध्ये, ह्या स्ट्रिंगमध्ये काही टेन्शन निर्माण होतं. तर त्या टेन्शनमध्ये T0 टाइम्स कॉस थिटा याला मॅनेज करत असता तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे फॉर्म्युले मी ऑलरेडी शिकवलेले आहे, तुम्ही फक्त आता लक्ष द्या. T0 टाइम्स साईन थिटा टर्म समजून घ्या. जे मुलं ॲबसेंट होते त्यांच्यासाठी सांगतोय, तुम्ही फक्त फॉर्म्युले पाहून घ्या. सो कोनिकल पेंडुलममध्ये हे आमचे फॉर्म्युले होते. टॅन थिटा इज इक्वल्स टू V² अपॉन RG. T0 टाइम्स कॉस थिटा. T0 म्हणजे टेन्शन, ह्या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन. टेन्शन इज ऑलवेज गिवन टुवर्ड द फिक्स्ड एंड. T0 टाइम्स कॉस थिटा, हा थिटा आहे तर इथं पण थिटा कन्सिडर केला आहे. mg म्हणजे मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्ट लटकतंय आता, इंटू ग्रॅव्हिटी. T0 साइन थिटा इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय द फॉर्म्युला mv² बाय R. किंवा दुसरा फॉर्म्युला काय असतो mr ओमेगा स्क्वेअर. किंवा तिसरा फॉर्म्युला mv ओमेगा. सो हे सगळे सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले. पण बच्चा पार्टी तुम्हाला आत्ता फक्त आणि फक्त हे बेसिक माहिती पाहिजे. बर, आता ह्या न्यूमेरिकलमध्ये हा जो क्वेश्चन आहे मेरी गो राऊंडचा, मी क्वेश्चन न लिहिता डायरेक्ट डायग्राम काढली आणि त्यांनी डायग्राम दिलेली आहे.
डायग्रामवरनं ते सांगता येते बच्चा पार्टी की ही रेडियस आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथची रेडियस आहे, आणि रेडियस कसा दिलाय फॉर्म्युला LH+X. बरं अजून आपल्याला काय काय दिलेलं आहे तर तो थिटा अँगल दिलाय त्यांनी. थिटा अँगल ते म्हणतात 37 डिग्री आहे, आणि ते काही गोष्टी यूज करायला लावत आहेत आपल्याला. यूज जीची व्हॅल्यू ते म्हणतात π² यूज करा, π² मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर ते म्हणतात साइन 37 डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू, नॉट डिग्री सेल्सिअस, साइन 37 डिग्री या अँगलची व्हॅल्यू जी आहे ती 0.6 घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. बच्चा पार्टी नीट, JEE आणि CET ह्या प्रश्नपत्रिकांसाठी किंवा ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वांनी कान देऊन ऐका. सर्वांचं लक्ष आहे का? सर्वांचं लक्ष आहे का? तर इकडे बघा, आता मी काय सांगतोय. साइन 37 एखाद्या अँगलमध्ये ज्यावेळेस एखादा अँगल साइन 37 देता येते, तर हा सपोज थिटा इक्वल टू 37 डिग्री सेल्सिअस आहे. मग त्याच्या अपोजिटवाला हा जो असेल ही अपोजिट साईड, ही कुठली ॲडजेसंट साईड, आणि ही कुठली हायपोटेनियस. एम आय करेक्ट? सो बच्चा पार्टी साइन 37ची व्हॅल्यू 0.6 सांगितली आपल्याला, ही यूज करायचं आहे. हे त्यांनीच दिलं आहे न्यूमेरिकलमध्ये, यूज. ठीक आहे. मग बच्चा पार्टी साइन 37ची व्हॅल्यू जर 0.6 दिली आहे, तर लॉजिक हे सांगतं आय कॅन राईट डाऊन दिस साइन 37 डिग्री सेल्सिअस ॲज, जनरलमध्ये लिहायचं असेल तर मी लिहिल 3/5 असं लिहिलं तर चालेल का? 3/5 इज सेम ॲज दॅट ऑफ 0.6 का नाही बच्चा पार्टी लोक? तुम्ही नाही म्हटले तरी मी लिहिणार आहे. यस, वो 3/5 इज नथिंग बट 0.6, म्हणजे सोडवायला सोपं होईल. मग मला सांगा अपोजिटवाली साईड किती असेल साइन थिटामध्ये? कारण साइन थिटा इज इक्वल्स टू आपण लिहितो अपोजिट अपॉन कोण? हायपोटेनियस. मग अपोजिटवाली साईड किती झाली तुमची? 3 युनिट. हायपोटेनियस किती झाली तुमची? 5 युनिट. मग मला सांगा ॲडजस्टंट किती असेल? मायक्रोफोन इनेबल करतो. ॲडजस्टंट साईड किती असेल सांगा बरं. हे बघा, अपोजिट साइड 3 है, हाइपोटेनियस 5 यूनिट है, तो एडजेसेंट साइड कितना होगा बच्चा पार्टी? 4. यस, 4. पायथागोरस थेरम. बरोबर का नाही? वैशाली, आदित्य, साक्षी, प्रतीक्षा, साक्षी साबळे, साक्षी गिरवले, यस विश्वजीत, वेरी गुड. 4 आएगा उसका आंसर भाई. तो 4 आया, 3/5 लिखा. बरं मला सांगा हा जर 37 असेल तर हा उरलेला अँगल किती असेल? इकडचा उरलेला अँगल 53. यस 53 डिग्री आएगा ये. सो साइन 53 डिग्री, सपोज मी असं लिहिलं मग साइन 53 डिग्री. सो साइन 53 डिग्रीला आता याच्या अपोजिटला गेली साईड, मग ही साईड माहिती आहे तुम्हाला, ही होती 4 आली होती, मग 4/5. सो 4/5 कॅन बी रिटन ॲज 0.8. बच्चा पार्टी हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे जे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. साइन 53 जर लिहिलं तर कॉसच्या टर्म्समध्ये काय लिहिता येईल? cos 37 असेल. ठीक आहे, cos 37 साइन. होय, मायक्रोफोन बंद करा, मायक्रोफोन बंद करा. हे बघा साइन 53लाच तुम्ही असं लिहू शकता cos 37 डिग्री, आणि साइन 37ला लिहू शकता तुम्ही cos 53 डिग्री. एम आय करेक्ट? एम आय करेक्ट? सो विदाउट युझिंग लॉग टेबल तुम्ही या व्हॅल्यू वापरू शकतात. वैष्णवी करडे प्लीज मेक युअर सेल्फ म्यूट. मायक्रोफोन म्यूट करा. वैष्णवी करडे नावाने जे जॉईन झाले त्यांनासाठी रिक्वेस्ट आहे. ओके, ठीक आहे. सो बच्चा पार्टी परत एकदा स्क्रीन दाखवतो. हे बघा साइन 37. आता हे रिझल्ट तोंडपाठ झाले पाहिजे लॉग टेबल न वापरता. 3/5.6 त्यालाच इट इज इक्वल टू cos 53. cos 37 इज साइन 53 विच इज 4/5 विच इज 0.8. या लॉग टेबलमधनंच घेतलेलं व्हॅल्यू आहे, पण विदाउट युझिंग लॉग टेबल जर कॅल्क्युलेशन करायचे असेल तर असं करायचं. बरं, कमिंग बॅक. आता जास्त फापट पसारा नको. परत एकदा कोनिकल पेंड्युलम म्हटलं की तुम्ही हॉरिझॉन्टलपासून असे डाव्या बाजूला गेलेत, व्हर्टिकल बरोबर काहीतरी अँगल बनवला आहे, आणि ऑब्जेक्ट काय परफॉर्म करते? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. तो कोनिकल पेंडुलम सारखा कन्सेप्ट आहे. टॅन थिटा इज इक्वल्स टू V²/RG. हा फॉर्म्युला. T0 cos थिटा इज इक्वल्स टू mg. T0 साइन थिटा इज mv²/r. बरं, आता आपली डायग्राम परत एकदा आठवा. हॉरिझॉन्टल रॉड, त्याची लेंथ किती दिली? 2.1 मीटर. हा जो व्हर्टिकल रॉड आहे त्याची स्लांट लेंथ दिली 1.5 मीटर. तुम्हाला रेडियस काढायची होती r लिहिलं तुम्ही LH+X. LH+X कसा काढणार? तुम्हाला ही लेंथ माहिती आहे बच्चा पार्टी. याला व्हर्टिकल रॉडची लेंथ म्हणूयात LV. मग मला सांगा आता हा ट्रायंगल आहे, x कसा काढणार? कॅन आय राईट
साईन थिटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन एल व्ही आणि एक्स इज इक्वल्स टू एल व्ही तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला एल व्ही मल्टिप्लाइड बाय साईन थिटा. एम आय करेक्ट? एल व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे का? लेंथ ऑफ व्हर्टिकल रॉड हो दिलेली आहे सर. किती आहे? 1.5. आणि साईन थिटा अँगल किती आहे? साईन 37 डिग्री. सो 1.5 मल्टीप्लाइड बाय साईन 37ची व्हॅल्यू आहे 0.6. 1.5 इंटू 0.6 ये अगर करते हो तो ये आता है 0.9 बच्चा पार्टी. आणि युनिट येईल मीटरमध्ये. मग एक्सची व्हॅल्यू आली 0.9 मीटर. किती जणांना कळलं ही गोष्ट? किती जणांना कळले आणि किती जणांना डोक्यावरून गेली? मला सांगा पटकन. बच्चा पार्टी, इट्स ऑल अबाउट अंडरस्टँडिंग. तुम्ही अंडरस्टँड करून घ्या गोष्टी. नाही समजल्या विचारा, आणि समजल्या असतील तर ऑब्वियसली तुम्हाला लॉजिक समजून घेण्यासाठी वेळ लागू शकतो. तुम्ही न्यू कमर असाल तरी लागू शकतो. इट्स ओके. आदित्य, अनुष्का, अंजली, लॉजिक समजतंय का? सांगा. स्नेहा, साक्षीजी, देन उक्करडे, देन सौदागर नावाने आज पहिल्यांदाच तुम्ही जॉईन झालायत. ओके, ग्रेट. पप्पा भेटले होते. हां, कृष्णा, यस, कृष्णा आडे, देन मानसी वाघ, मसिरा, नंदिनी, देन प्रतीक्षा, प्रेम, आदिती शेलार, यस, राणी गीते, खोसे, देन वाघमारे, दिंडे, मुठे, साबळे, सार्थक, शिंदे, देन तनुजा, वैशाली, करडे, देन पेरे, शिरसाट, मुठे, आव्हाड, पवार. ओके, ग्रेट. सो बच्चा पार्टी, बस. मग आता इकडे या, मागे या, परत एकदा स्क्रीनकडे दाखवतो तुम्हाला. मग आता मला व्हॅल्यू मिळालेली आहे, रेडियसची व्हॅल्यू मिळाली. रेडियसची व्हॅल्यू पहिली किती होती? हॉरिझॉन्टलची किती होती? मायक्रोफोन इनेबल करतो मी. हॉरिझॉन्टल रॉडची होती 2.1 मीटर. आणि आता त्या एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आहे? 0.9 मीटर. मग 2.1 प्लस 0.9 मीटर दोन्ही मिळून किती झालं? रेडियस किती मिळेल? हे बघा, रेडियस इज इक्वल्स टू आपण असा लिखा था, हॉरिझॉन्टलची प्लस एक्स, आणि एक्सची व्हॅल्यू आली तुमची 0.9. मग हा 2.1 मीटर प्लस 0.9 मीटर किती बनला? 3 मीटर. सो दिस इज रेडियस. मग आता बच्चा पार्टी दुसरं काहीच विचार नाही करायचा. परत एकदा सांगतोय, समजून सांगतोय, लक्षात घ्या. हे बघा, हा व्हर्टिकल रॉड होता. ह्या व्हर्टिकल रॉडपासून हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स होतं तुमचं 2.1 मीटर, आणि हे तिरकं डिस्टन्स 1.5 मीटर दिलं होतं. ह्या तिरक्या रॉडने, ह्या जो स्लांट रॉड आहे त्याने व्हर्टिकल बरोबर जो अँगल बनवला होता तो होता थिटाची व्हॅल्यू होती 37 डिग्री सेल्सिअस. सॉरी, नॉट डिग्री सेल्सिअस, ते डिग्री सेल्सिअस येते तोंडात. डिग्री सेल्सिअस इज युनिट ऑफ आपलं टेम्परेचर. हां, 37. मग मला हे डिस्टन्स माहीत पाहिजे. हे बघा, इथे हे बघा, हे पाहिजे. हे एक्स आणि हे एल एच, या दोघांची जर ॲडिशन केली या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे एल एच प्लस एक्स, या दोघांची जर ॲडिशन केली तर मला ते मिळतं रेडियस, एल एच प्लस एक्स. ओके, लॉजिक समजून येत आहे तुम्हाला? म्हणून आपण ते फाइंड आउट केलं. मग आरची व्हॅल्यू आलेली आहे बच्चा पार्टी. मग आता त्यांनी ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, आता ते म्हणतात हे किती फ्रिक्वेन्सीने फिरेल. न्यूमेरिकलमध्ये आपल्याला विचारतायत फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन काय असेल? फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ मेरी गो राऊंड. मग युनिट जे येतं ते RPS, रोटेशन्स पर सेकंड, किंवा रोटेशन्स पर मिनिटमध्ये पण तुम्ही काढू शकतात. बच्चा पार्टी लोक, बहुत ही इंटरेस्टिंग सवाल आहे. मेरी गो राऊंड, दोज हू हॅव जॉईन लेट, त्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही जर गाडग्यामध्ये बसले असताल तर गाडग्यामध्ये बसल्यानंतर बघा काय घडतं. मी इथं फ्रेश एकच मिनिटात तुम्हाला सगळं न्यूमेरिकल सांगतो. हे बघा, असा रॉड आहे हॉरिझॉन्टल, हा व्हर्टिकल रॉड आहे, याला इथं काहीतरी बेस आहे. इथं तुम्ही इथं स्लांट हाईट आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या घोड्यावर बसतात, घोडा फिरतोय, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ही घोड्याची शेपटी आहे, घोड्याचं पोट आहे, आणि हे घोड्याचे तंगडे आहेत. ठीक आहे, आता घोडा कमी, कोंबडी जास्त वाटतोय तो, पण ठीक आहे, भावना महत्त्वाच्या. ओके, सो इकडे बघा आता लवकर. हां, घोडा, इकडं पण एक घोडा, इकडे त्याची शेपटी. हां, ज्यावेळेस तुम्ही असं घोड्यावर बसता तर घोड्याचं काय होतंय, हा जो ॲक्सिस फिरला, म्हणजे हा व्हर्टिकल रॉड जर फिरला तर इथं होतंय तुमचं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. मग तुम्ही असे पलीकडे जाताल, पलीकडून फिरून इकडे येतात, पलीकडून फिरून इकडे येतात. याला म्हणतात मेरी गो राऊंड. ते म्हणतात ह्या मेरी गो राऊंडच्या ह्या व्हर्टिकल
ह्या व्हर्टिकल रॉडने इथं जो अँगल बनवला आहे थीटा, त्या थीटा अँगलची व्हॅल्यू आहे 37 डिग्री. इथून ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून हे जो हॉरिझॉन्टल रॉड आहे त्याचं लेंथ आहे 2.1 मीटर आणि ही जी स्लांट हाईट आहे ती हाईट आहे 1.5 मीटर. तर ते म्हणतात याची फ्रिक्वेन्सी काय असेल रोटेशनची. किती जणांना प्रश्न समजला? सोपा प्रश्न आहे. आता हॉरिझॉन्टल रॉडची लेंथ, व्हर्टिकल रॉडची लेंथ, ह्या व्हर्टिकल रॉडने इथं जो व्हर्टिकल सोबत अँगल बनवला 37 डिग्री आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन म्हणजे हे घोडा किती रोटेशन करेल एका सेकंदामध्ये आणि एका मिनिटामध्ये. प्रश्न समजला सर्वांना? आयडिया क्लिअर झाली? ओके. बच्चा पार्टी 4 मार्काचा प्रश्न. मग नीटची परीक्षा असू देत, CETची असू देत किंवा JEEची परीक्षा असू देत, बघा मी समजून सांगण्यासाठीच तुमच्यासाठी आता 15 मिनटं टाकलेत किंवा जास्तही वेळ गेला असेल, पण बच्चा पार्टी उत्तर त्याचं खूप सिम्पल आहे आणि खूप सोप्या पद्धतीने काढायचं आहे. मग ट्रिक लक्षात घ्या. मी फॉर्म्युले जे सांगितलेत ते फॉर्म्युले तोंडपाठ पाहिजे. इट लुक्स लाईक ए कोनिकल पेंडुलम हा पहिला फॉर्म्युला बघा. व्हर्टिकलपासून शिफ्ट झालं आहे टॅन थिटा इज इक्वल्स टू V²/RG, T0 कॉस थिटा, T0 साइन थिटा, ह्या फॉर्म्युले वापरायचे मला. सो मग हिंट काय असेल माझी? हिंट इट लुक्स लाईक अ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम. मग कोनिकल पेंडुलममध्ये आता बघा ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी म्हणलं का माझ्या डोक्यासमोर ओमेगा आला पाहिजे, कारण हा ओमेगा म्हणजे असतो अँग्युलर स्पीड. कुठलंही न्यूमेरिकल येऊ द्या, नॉट ओनली दिस. ज्यावेळेस न्यूमेरिकलमध्ये फ्रिक्वेन्सी विचारतात, फ्रिक्वेन्सी सोबत जर जोडला कुणी असेल तर तो असतो ओमेगा. का बरं? कारण ओमेगाचा फॉर्म्युला अँग्युलर स्पीड म्हणतात त्याला. अँग्युलर स्पीडचा फॉर्म्युला असतो 2π इंटू फ्रिक्वेन्सी किंवा 2π अपॉन कॅपिटल टाईम पिरियड किंवा रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष लक्षात ठेवायची. फ्रिक्वेन्सी म्हणलं लगी ओमेगा करायचा आणि ओमेगावरनं फ्रिक्वेन्सी येते. मग बच्चा पार्टी ओमेगा अँग्युलर स्पीड लक्षात ठेवायचा. माझ्याकडे फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल्स टू, मी मगाशी जो फॉर्म्युला सांगितला कारण अँगल दिसतोय म्हटल्यावर ह्या 3 पैकी मी पहिला फॉर्म्युला आपला टॅन थिटाचा इज इक्वल्स टू V²/RG असं लिहितात. किंवा व्ही आणि ओमेगामध्ये, हा ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड, व्ही आणि ओमेगामध्ये रिलेशन असतं V इज इक्वल्स टू R ओमेगा. मग व्हीला जर रिप्लेस केलं R इंटू ओमेगा त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय RG, तर बच्चा पार्टी बघा आरचा स्क्वेअर बनतोय R² इंटू ओमेगा स्क्वेअर अपॉन R इंटू G. एक R वरच्या R सोबत स्क्वेअर बरोबर कॅन्सल झाला. टॅन थिटाचा फॉर्म्युला मॉडिफाय होऊन इतर शिल्लक राहिला आहे R इंटू ओमेगा स्क्वेअर अपॉन G. बच्चा पार्टी ओमेगाची व्हॅल्यू काय लिहितात इथं लिहून दिली आहे मी बघा. ओमेगा इज इक्वल्स टू 2πf. तो ओमेगाची व्हॅल्यू जर इथं टाकली तर R इंटू बच्चा पार्टी बघून घ्या R इंटू 2πf त्याचा स्क्वेअर अपॉन G टॅन थिटाला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये असं लिहितात. आता टॅन थिटा मला लॉग टेबल वापरायचा नाही आहे. 37 डिग्री सॉरी प्रत्येक वेळेस सेल्सिअस येतं आहे. 37 डिग्री ही तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे. लाईक 0, 30, 60, 90, 45 अशा व्हॅल्यू नाही आहेत. 180, 135, 150 अशा नाही आहे. मग काय करायचं आता लक्षात कसं ठेवायचं बच्चा पार्टी? हे बघा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये असं लिहितात टॅन थिटा कॅन बी रिटन ॲज क्या साइन थिटा अपॉन क्या रे बाबा कॉस थिटा विच इज इक्वल्स टू R इंटू 2चा स्क्वेअर 4π² f² अपॉन G साइन थिटा अपॉन कॉस थिटा. देअरफॉर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज रिटन ॲज रूट ऑफ 1 मायनस sin² थिटा. कॅन आय राईट इट इन दिस फॅशन? R इंटू 4π². तुम्ही नाही म्हटले तरी मी लिहिणार आहे बच्चा पार्टी. पण किती लोकांना ही स्टेप समजली? टॅन थिटाला रिप्लेस केलं सरांनी साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि कॉस थिटाला खालच्या रिप्लेस केलं रूट ऑफ 1 मायनस sin² थिटा. किती लोकांना स्टेप समजली? ॲक्नॉलेजमेंट द्या पटकन. स्नेहा उदावन, साक्षी गिरवले, साक्षी साबळे, वैशाली मुठे, आदित्य बाण, साक्षी मुठे, प्रतीक्षा गुंजाळ. उगाच ॲक्नॉलेजमेंट द्यायची नाही. खरं समजलं असेल तर तुम्ही बोलू शकता, नसेल समजलं तर तुम्ही सांगा मला. ओके ग्रेट बच्चा पार्टी. वर्षा गुले, देन वंदा शिरसाट, पेरे, लॉजिक समजलंय. मायक्रोफोन म्यूट करा. करडे, वैष्णवी करडे नावाने जॉईन झालेलं मायक्रोफोन म्यूट करा. हां तन्वी, देन व्यंकटेश, लॉजिक समजलं? ओके बरं. मग आता इकडे बघा, ज्याला नसेल समजलं त्याला सांगतो बाबा. हो कॉस थिटा
हे बघा तुम्ही असं लिहितात साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय असतो ट्रिग्नोमेट्रीचा रिझल्ट 1 ना. बरं मग हा साइन स्क्वेअर थीटा पलीकडे गेला देयरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू क्या लिखा जाता है 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस थीटा इज इक्वल्स टू क्या लिखा जाता है रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. झालं इकडचा स्क्वेअर काढला आणि इकडे स्क्वेअर रूट आला. मग बच्चा पार्टी साइन थीटाची व्हॅल्यू माहिती आहे किती. थीटा किती होता आपला वरती अँगल सांगा थीटा किती आहे 37. 37 आणि साइन 37 ची व्हॅल्यू किती दिली आहे स्टँडर्ड व्हॅल्यू त्यांनीच दिली आहे आपण काय नाही करत आहे. साइन 37 डिग्री रूट ऑफ 1 मायनस साइन 37 डिग्री त्याचा काय रे स्क्वेअर इज इक्वल्स टू आर. रेडियसची व्हॅल्यू दिली आहे का तीच काढायची आहे. थांबा मला पाहिजे फ्रिक्वेन्सी काढायची आहे. रेडियस किती आली होती आपली 3 मीटर ना. रेडियस कितना आया था हाँ ये देखो रेडियस निकाला है वाग सर ने. आर इज इक्वल्स टू हॉरिझॉन्टल रॉडची लेंथ प्लस ते एक्स डिस्टन्स 3 मीटर. बच्चा पार्टी मग टॅन थिटाचा फॉर्म्युला कसा वापरलाय बघा. बरं आरची व्हॅल्यू आलेली आहे 3 मीटर ती टाकून घेतो इंटू 4 इंटू बरं जीची व्हॅल्यू काय यूज करायला सांगितली आहे. जीची व्हॅल्यू काय यूज करायला सांगितली होती हे बघा इथं जे यूज करायचं ते मी इथं हायलाईट केलंय वाटल्यास मी रेड पेनने दाखवतो ते. हे बघा जे यूज करायचं हे यूज करायचंय तुम्हाला. जीची व्हॅल्यू पाय स्क्वेअर है. मैं इधर जी की वैल्यू पाई स्क्वायर बना. कितने लोगों को दिखाई दे रहा है पाई स्क्वायर. हाँ सर जी और पाई स्क्वायर फिर दोनों कैंसिल होगा. जी का वैल्यू पाई स्क्वायर डालो. रेडियस का वैल्यू 3 डाला इसका 4 डाला. एफ स्क्वेअर फ्रिक्वेन्सी वही फाइंड आउट करना है सर. बरं साइन 37 ची व्हॅल्यू किती 0.6 त्यांनी दिलेली आहे. रूट ऑफ 1 मायनस साइन 37 इज 0.6 त्याचा काय रे स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 त्रिक किती 12 एफ स्क्वेअर. बरं 0.6 ची व्हॅल्यू देअरफॉर 0.6 डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस 0.6 चा स्क्वेअर 0.6636 0.36 इज इक्वल्स टू 12 एफ स्क्वेअर. बरं परत एकदा 0.6 खाली 1 मायनस सांगा तुम्ही सांगा रूट ऑफ 1 मायनस 0.36 इज रिटन एज हाउ टू राइट डाउन दिस 0.64 आएगा क्या है ना. अरे हो की नाही हा 12 एफ स्क्वेअर. बरं देअरफॉर नेक्स्ट स्टेप 0.6 बघा माझं कॅल्क्युलेशन कसं चालतं इक्वल टूच्या खाली इक्वल टू साईन देअरफॉरच्या खाली देअरफॉर वाकडं तिकडं काही लिहायचं नाही. रूट ऑफ 0.64 इज रिटन ॲज 0.8 इज इक्वल्स टू 12 एफ स्क्वेअर. बरं डेसिमल वरचा पण एकने शिफ्ट केला खालचा पण शिफ्ट केला मिनिंग चेंज झालं नाही. सो मी लिहिताना लिहिल देअरफॉर 6/8 तिकडचा 12 इकडे आला 12 इज इक्वल्स टू एफ स्क्वेअर. ठीक आहे आता बघा कॅल्क्युलेशन होतंय का काही. तर 2 3 जा 6 2 4 जा 8 बरोबर आणि 3 1 जा 3 3 4 जा 12 खाली राहिलाय 4 इंटू 4 म्हणजे किती बच्चा पार्टी लोक 16. यस एफ स्क्वेअर आला 1/16 देअरफॉर एफ ची व्हॅल्यू किती बनेल 1/4 1/4 आणि युनिट काय बनेल आरपीएस रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. 1/4 म्हणजेच किती 0.25 आरपीएस म्हणजे एका सेकंदामध्ये 0.25 रिव्हॉल्युशन्स होतील त्या मेरी गो राऊंडचे. कोणता गो राऊंड आहे मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंड म्हणजे आपलं राडगाडग. ठीक आहे राडगाडग तुम्ही 2 राडगाडग्यात बसले असताल. एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतं जे तुम्हाला पूर्ण गावाची सैर करवतं ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नाही का. पूर्ण गाव दिसतं आपण टॉपला गेलो की व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये. आणि हे जे चालतंय ते कसं चालतंय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये चालतंय. किती लोकांना कन्सेप्ट समजला आणि किती लोकांना 4 मार्क मिळवण्याची आता आशा आहे की सर आम्ही हे मिळवू शकतो आता 4 मार्क. किती लोकांना वाटतंय बघा किती सोपा कन्सेप्ट होता. सो शिक्षकाचं काम आहे गोष्टी सोप्या करून शिकवणं. आणि काय घडतं माहिती का बच्चा पार्टी लोक की शिक्षकाने ठरवायचंय किती डेप्थला जाऊन शिकवायचंय मुलांना कन्सेप्ट. सोपं शिकवायचंय फक्त टाइमपाससाठी पाट्या टाकण्यासाठी तुम्हाला पास होण्यासाठी. हे बघा तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला माझे क्लास न लावता सुद्धा पास होऊ शकतात. माझेच काय कुणाचेही क्लास न लावता पास होऊ शकतात पण स्कोअर करू शकत नाही बच्चा पार्टी. स्कोअर करण्यासाठी तुम्हाला एका गुरुची एका
शिक्षकाची गरज असते, समजून घ्या, मार्गदर्शकाची गरज असते आणि ते आपण करतोय. आणि हा 11वी-12वीचा जर तुमचा पाया आत्ता स्ट्रॉंग झाला ना, तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल कसे सोडवायचे, कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, हे जर तुमचं आत्ता क्लिअर झालं ना बच्चा पार्टी लोक, तर तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंगचे तुमचे जे विषय आहेत किंवा मेडिकलला पुढे जाताल तर अभ्यास कसा करायचा, नोट्स कसे काढायचे आणि कन्सेप्ट लक्षात ठेवून जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा, ह्या गोष्टींची तुमची प्रॅक्टिस आत्तापासूनच तुमचं माइंड आणि ह्युमन ब्रेन ट्रेंड होईल बच्चा पार्टी. माइंड बॉडीला ट्रेन करण्यासाठीचा हा खेळ आहे. सो लाईफमध्ये हे 6 ते 9 संध्याकाळी 5:45 ते 9 हे गोल्डन आवर्स बनवायचे लाईफमध्ये. आता दुसरं काही काम राहिलंच नाही पाहिजे. नाही बाबा, माझे सेशन्स आहेत, ऑनलाईन सेशन मी करणार आहे आणि हा ऑनलाईनचा टाईमपास नाही चालू आहे, समजून घ्या. हे 4-4 मार्काचे तुमचे आणि कन्सेप्ट खूप सोपा आहे. पुढे जाऊन प्रॅक्टिसने स्पीड वाढवायचा आहे. स्पीड वाढून आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. बघा, मला एक क्वेश्चन न्यूमेरिकल तुम्हाला समजून सांगण्यासाठी जवळपास 25 मिनटं गेलेत बच्चा पार्टी लोक. सो हेच आपल्याला करायचं आहे. हे जर तुम्हाला करता आलं बच्चा पार्टी तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर हा अशा प्रकारे अभ्यास करता आला, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन एवढे टफ लेवलचे, ह्या डीप लेवलचे जर शिकलात ना तुम्ही, तर तुम्हाला इंजिनिअरिंगचे, मेडिकलचे काही कन्सेप्ट जे आहेत ते काहीच वाटणार नाही. ठीक आहे. आणि तुम्ही लाईफमध्ये पुढे जाताल ही मी गॅरंटी देईल बच्चा पार्टी. आता आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यासाठीची ही तयारी आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन देतो. कोनिकल पेंड्युलम दिला. आता कोनिकल पेंड्युलमसाठी काय फॉर्म्युले सांगितलेत मी, बरोबर. कोनिकल पेंड्युलम लेंथ आहे त्याची दिलेली आहे 50 सेंटीमीटर. त्याचा जो बॉब आहे त्याचं मास दिलं आहे त्यांनी 100 ग्रॅम. ओके. परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन हॉरिझॉन्टल प्लेन सो ॲज टू हॅव अ रेडियस ऑफ पाथ 30 सेंटीमीटर. आता मी न्यूमेरिकल नाही लिहिलं, पण न्यूमेरिकलमधल्या गिवन थिंग लिहिल्यात आणि इथं दाखवतो तुम्हाला. फाइंड पहिलं सांगितलं आहे त्यांनी थीटा म्हणजे काय, दुसरं सांगितलं आहे त्यांनी टेन्शन म्हणजे काय T0, आणि तिसरं सांगितलं आहे त्यांनी स्पीड म्हणजे व्ही विचारला आहे, लिनियर स्पीड विचारला आहे. थीटा म्हणजे कोण, तर अँगल. बघा बच्चा पार्टी, मी आता डायग्राम पण काढणार आहे. अँगल मेड विथ व्हर्टिकल. त्यानंतर T0 कोण आहे, तर दिस इज टेन्शन इन स्ट्रिंग बच्चा पार्टी. आणि व्ही म्हणजे काय, तर व्ही म्हणजे लिनियर स्पीड. ओके. सो बच्चा पार्टी, मग आता इथं लक्ष द्या आता सर्वांनी. हे बघा, मी तुमच्यासाठी कोनिकल पेंडुलम परत काढतोय. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. घरामध्ये जर घड्याळ आहे तुमच्या, घड्याळ किंवा तुम्ही असं घड्याळ बघितलं असेल पिक्चरमध्ये, तर जे घड्याळाला असं खाली पेंडुलम असतो बघा, तो ऑसिलेट होत असतो. किंवा तुम्ही झोका खेळले असतात, झोका नागपंचमीच्या वेळेस, तर झोका बघा 2 अँड फ्रो मोशन चालू असतं झोक्याचं, पुढे आणि मागे मीन पोझिशनपासनं 2 अँड फ्रो, ही मीन पोझिशन, याला मीन पोझिशन म्हणतात. म्हणजे झोका मोशनमध्ये नसेल, रेस्टला असेल, तर तो ह्या पोझिशनला असतो. मग त्याचं 2 अँड फ्रो मोशन म्हणजे ते असं इथं अँगल बनवते काहीतरी. ओके. सो ये जो मोशन होता है ये 2 एंड फ्रो मोशन होता है. 2 मतलब आगे पीछे. सो 2 एंड फ्रो मोशन, तो इसको बोलते हैं सिंपल पेंडुलम. कौन सा पेंडुलम, सिंपल पेंडुलम, सिर्फ आगे पीछे मोशन. लेकिन अगर सेम पेंडुलम का ऐसा इस प्रकार मोशन हुआ, देखो हाँ अभी सेम कन्सेप्ट, फक्त आता ह्या व्हर्टिकलपासनं तो असा काहीतरी इकडे गेलाय लाईक दिस, ह्या पोझिशनला आहे. आणि ह्या पोझिशनला जाऊन जर त्याने असं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन केलं बच्चा पार्टी, लाईक दिस हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, तर ह्या मोशनला म्हणतात कोनिकल पेंडुलम. आणि इथं थीटा आहे बघा, तो आता फिरतोय, असा गोल चक्रा मारतोय अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. तुम्ही तसं फिरून बघा लॉजिकली. इथं फक्त 2 अँड फ्रो, आगे पीछे, झोक्याचं मोशन आगे पीछे चालतं तसं. पण इथं भाऊ सगळा असा गोल राऊंड पळून येतोय, हातात दोरी धरली आहे आणि गोल राऊंड पळतोय. कळतंय तुम्हाला. मग ह्या स्ट्रिंगमध्ये ही जी ऑब्जेक्ट आहे त्याला म्हणतात बॉब. मग ह्या बॉबवर जो फोर्स ॲक्ट होतो तो कुठला असतो, तर ह्या बॉबवर ॲक्ट होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो असतो mg डाऊनवर्ड. त्याच्यानंतर ह्या स्ट्रिंगमध्ये जे निर्माण होतं ते असतं टेन्शन, त्याला म्हणतात T0. मग हा थीटा अँगल असेल तर ह्या mgला असं पुढे जर एक्सटेंड केलं, हा थीटा आहे तर हा पण थीटा येतो बच्चा पार्टी, ज्याला अल्टरनेट अँगल्स म्हणतात तुम्ही प्रॉपर्टीनुसार. मग ह्या T0ला रिझॉल्व करतात. आता कसं करतात, काय करतात ते विसरून जायचं. आता फक्त लक्षात ठेवायचं फॉर्म्युला. तर हा
अँगलच्या बाजूचा जी व्हॅल्यू आहे त्याला लिहितात T0 इंटू कॉस थिटा. ठीक आहे. आणि त्यालाच परपेंडिक्युलर एक व्हॅल्यू असते सेंटरकडे जाणारी, ती असते ह्या टेन्शनची व्हॅल्यू घ्यायची जशी तशी मल्टिप्लाइड बाय साइन थिटा. ठीक आहे. तर आता याच्या जास्त डीपमध्ये खोलात न जाता मगाशी जे फॉर्म्युले वापरले तेच मी सांगतो बच्चा पार्टी. लेंथ दिली आहे, मास दिलाय, रेडियस दिली आहे. मग आता ह्या टर्म्स कुठे आहेत बाबा? तर बघा, ही जी इथून जोडलंय इथपर्यंत खाली बॉबला, ही आहे तुमची लेंथ. त्यानंतर इथून एवढी जी असेल सेंटरपर्यंत ही असेल हाईट. आणि सेंटरपासनं ऑब्जेक्टपर्यंत जे तुम्ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करताय त्याची असेल ही सर्कलची रेडियस. किती लोकांना कन्सेप्ट कळला? हाईट, रेडियस, लेंथ. लेंथ म्हणजे ही लेंथ नाही आहे बरं का, ही व्हर्टिकल नाही बच्चा पार्टी, ही व्हर्टिकल लेंथ नाही आहे, ही स्लांट. हे बघा, ही बोलतोय मी, ये वाली ब्लैक वाला फिर से दिखाता हूँ. ये देखो, ये यहाँ से फिक्स पॉइंट से लेके यहाँ तक ये जो है ये स्लांट लेंथ है. ये लेंथ बोलते हैं, ये लेंथ, ये वाला इसको लेंथ ऑफ स्ट्रिंग बोला जाता है. ये लेंथ है. लॉजिक समझ में आया? सो लेंथ का है, स्ट्रिंग का है, लॉजिक समझ आलं. आदित्य, देन अंजली, साक्षी, मानसी, मसीरा, ओके ग्रेट. रानी, देन वेंकटेश, विश्वजीत मुठे, विजय मुठे, देन वर्षा, वंदना शिरसाट, वैष्णवी पेरे, ओके ग्रेट बच्चा पार्टी. तनुजा, स्नेहल वाघमारे, हां स्नेहा उद्धवन, लक्षात येत आहे सर्वांच्या. मग बच्चा पार्टी आता इथं बघा थिटाचा जो फॉर्म्युला आहे पहिल्याच पेजवर लिहिला आहे. वाचा बरं सर्वांनी वाचा. चला सर्वांनी पहिल्या पेजवर इथं कोनिकल पेंडुलम लिहिलंय उजव्या बाजूच्या कोपऱ्यात. टॅन थिटाचा फॉर्म्युला सांगा कोनिकल पेंडुलम मध्ये. टॅन थिटा इज V² बाय RG. मग थिटा काढता येईल आपल्याला त्याच्यावरनं. त्यानंतर T0 cos थिटा इज इक्वल्स टू mg. हे पाठ करायचं आता. हे ऑलरेडी मी सेशनमध्ये घेतलंय. ज्यांनी कोणी सेशन मिस केलंय, तुम्ही जर स्टार्टिंगला नव्हतात मी चॅप्टर शिकवलं त्यावेळेस, तर तुम्हाला ते रेकॉर्डेड सेशन बघावे लागतील. बॅकलॉग तुम्हाला भरून काढावं लागेल. सो मग बच्चा पार्टी आणखी एक आता ह्या कोनिकल पेंडुलम मध्ये देखने वाली बातें. मला हा एक ट्रायंगल दिसतोय बघा, हा ट्रायंगल आहे आता, राईट अँगल ट्रायंगल. हे जे डिस्टन्स आहे व्हर्टिकल मध्ये, हे बघा, हा वाला बरं का, हे बघा, ही एक लाईन, ही स्लांट लाईन आणि ही हॉरिझॉन्टल लाईन. सो तेच मी इथं रिप्लिकेट केलंय की नाही. मग ही व्हर्टिकल लाईन म्हणजे H, स्लांट लेंथ म्हणजे L आणि हॉरिझॉन्टल लेंथ म्हणजे कोण? R. हा अँगल किती? थिटा. हा अँगल किती? 90 डिग्री. मग मला सांगा L² इज इक्वल्स टू काय लिहिताल आता ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये? हायपोटेनियस. L² इज इक्वल्स टू क्या लिखोगे रे बाबा? H² प्लस R². एम आय करेक्ट? अरे हा या ना, रिलेशन सांगा. पायथागोरस बाबाचा थेरम आठवा. देन ये हो गया फर्स्ट. दूसरा हो गया आपका साइन थीटा इज इक्वल्स टू काय असतं? अपोजिट अपॉन R अपॉन L, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अँड थर्ड कॉस थीटा विल बी इक्वल टू क्या? H अपॉन L. एम आय करेक्ट? अरे हा या ना, हे रिलेशन लक्षात राहतील का? हा या ना बच्चा पार्टी. चलो एक्नॉलेजमेंट सिग्नल भेजो फटाफट. 10 मिनिटात आपल्याला एक न्यूमेरिकल कव्हर करायचंय पटकन. व्यंकटेश, विश्वजीत, साक्षी साबळे, साक्षी मुठे, साक्षी दिंडे, स्नेहल वाघमारे, खोसे, केतन दांगट, रोहिणी, राणी गीते, आदिती शेलार, मसीरा, मानसी, यस, अंजली येवले. सो मला सांगा मग आता, मला फॉर्म्युला लिहायचा आहे टॅन थिटा. लेंथ दिली आहे, मास दिला आहे आणि R दिला आहे. बरं, ह्या व्हॅल्यूज कन्वर्ट करून घ्या. 50 इंटू 10⁻² मीटर. 100 ग्रॅम इज रिटन ॲज 100 इंटू 10⁻³ kg. 30 सेंटीमीटर इज 30 इंटू 10⁻² मीटर. हा जो 50 इंटू 10⁻² मीटर लिहिला आहे, दिस कॅन बी रिटन ॲज बच्चा पार्टी 1/2 मीटर. चालेल का? बघा, 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर असं लिहिलं तरी चालेल. बरं, 100 ग्रॅमला kg मध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर तुमचा खालचा रेडियसला लिहिलाय
आता मला सांगा टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरूयात किंवा थीटा कुठलाही वापरा, आई एम ओके विथ इट. थीटा इज इक्वल्स टू देखो आर बाई एल, मेरे पास डायरेक्ट फॉर्मूला है बच्चा पार्टी, आर बाई एल साइन थीटा. डू यू हैव द फॉर्मूला? शैल आई स्टार्ट सॉल्विंग दिस? सॉल्यूशन में वी हैव, बोलो, साइन थीटा इज इक्वल्स टू क्या बना, आर अपॉन एल. आर ची वैल्यू किती है? आर ची वैल्यू रेडियस किती है? ऊपर लिखा है रेडियस 30 सेंटीमीटर. एल का कितना है? 50 सेंटीमीटर. सो 30 इंटू 10 टू द पावर -2 अपॉन लेंथ इज 50 इंटू 10 टू द पावर -2. एम आई करेक्ट? अरे हाँ या ना? चलो जल्दी बताओ. 10 टू द पावर -2 कट हो गया, 0 के साथ 0 कट हो गया. 3/5 बच्चा पार्टी, कुछ याद आ रहा है क्या? थीटा इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 3/5. कुणा किती डिग्री अँगल होता मगाशी 3/5 साठी? साइन इनवर्स ऑफ 0.6 साठी थीटा किती डिग्री होता? 37. यस, व्हेरी गुड. आठवतंय तुम्हाला? मग झाला, अँगल मिळून गेला आपल्याला. किती लोकांना कळलं न्यूमेरिकल? किती सोपं आहे बघा, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. टॅन थीटा वापरू नका, अमक करू नका, तमक करू नका. डायरेक्ट लॉजिक. लॉजिक कैसे? तो लॉजिक पहले कंसेप्ट से बिल्ड होगा. कंसेप्ट कौन सिखाएगा? आपका फिजिक्स का टीचर सुजित वाघ सर सिखाएगा. आणि कन्सेप्ट तुमच्या समोर आहे बच्चा पार्टी. म्हणून सांगतोय, आधी थेरी समजून घ्या, डेरिवेशन समजून घ्या, आणि ते जर शिकलात तर आता ते अप्लाय करायला शिका. कारण 11वी-12वी मध्ये डायरेक्ट तुमचे 20% कमी होतात. 12वीला तुम्हाला 90 असतील, 95 असतील. 12वीत डायरेक्ट 70वर गाडी आहे बच्चा पार्टी. मी घाबरवत नाही आहे, पण त्या 70वरनं परत जर 90कडे जायचं असेल तर तुम्हाला तज्ज्ञ माणसाची गरज आहे. ठीक आहे? आणि ज्या व्यक्तीने ते डायजेस्ट केलंय, फिजिक्सला डायजेस्ट केलंय, आत्मसात केलंय, त्या व्यक्तीकडनं शिकण्यात जी मजा आहे ती फक्त वरवर शिकण्यात नाही. फिजिक्स अवघड नाही आहे बच्चा पार्टी लोक, तो अवघड करून शिकवला जातो. ठीक आहे? अवघड करून शिकवलं जातं. मग ही शिक्षकाची कला आहे की त्या अवघड विषयाला विद्यार्थ्यांना सोपा करून कसं शिकवायचं आणि त्यांचा तो फेवरेट सब्जेक्ट कसा बनवायचा. मी तुम्हाला गॅरंटी देतो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीपैकी तुमचा फिजिक्स फेवरेट होणार. फक्त मला तुमच्याकडनं हवी आहे कन्सिस्टन्सी. दिलेल्या गोष्टी वेळेवर करा, झालेल्या गोष्टींचं रिव्हिजन करा. रिव्हिजन आणि प्रॅक्टिसशिवाय काही पर्याय नाही. मी तुम्हाला फक्त गाडी चालवायला शिकू शकतो. गाडी कशी बॅलन्स करतात, गाडी कधी ॲक्सेलरेट करायची, गाडीचा कधी ब्रेक लावायचा, गाडीला कधी स्टँडवर लावायचं, ह्या गोष्टी मी सांगू शकतो. पण गाडी चालवण्यात तुम्हाला जर परफेक्ट बनायचं असेल तर प्रॅक्टिस आणि रिव्हिजन शिवाय पर्याय नाही. तुम्ही किती माझे सेशन करा, ते आवडतील तुम्हाला, मी शिकवलेलं सगळं समजेल, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः करायला घेताल त्यावेळेस खरा बुद्धीचा आणि तुमच्या प्रॅक्टिसचा कस लागतो बच्चा पार्टी. रिमेंबर माय वर्ड्स. जगामध्ये भिकारी माणूससुद्धा स्वप्न पाहतो मला श्रीमंत व्हायचं आहे म्हणून, पण त्याच्याकडे कशाची कमतरता असेल ना तर ती एक्झिक्युशनची आहे. आपण सर्वजण स्वप्न पाहतो, पण स्वप्न हे फक्त आपल्याला झोपेत पडतात, लक्षात घ्या. आणि जी स्वप्न जागेपणी पाहिली जातात आणि त्याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा जे करतात तेच लोक आयुष्यात यशस्वी होतात. कष्ट करायचे म्हणजे काय नांगर वाढायचा नाही आहे. ठीक आहे? फक्त आणि फक्त दिलेल्या गोष्टी वेळेत करायच्या, रिव्हिजन करायची. कारण गाडी चालवायचं तुम्ही कधी विसरलात का? नाही. सायकल चालवायचं नाही, कारण तुम्ही ते शिकलाय, तुम्ही समजून घेतलंय. ते तसंच अभ्यासाचं आहे. अभ्यासाला समजून घ्या, समजून घ्यायला प्राधान्य द्या. समजून घेतलं की पाठांतर करायची गरज राहणार नाही. 10वीपर्यंत पाठांतर करून गोष्टी शिकलात, पाठांतर करून मार्क्स मिळवलेत. आता पाठांतर न करता गोष्टी समजून घ्या आणि तुम्हाला नक्कीच त्या सगळ्या तुमच्या डोक्यात उतरतील बच्चा पार्टी. हे मी तुम्हाला हे देतो, गॅरंटी देतो. सो थीटा का वैल्यू कितना आया? 37 डिग्री. T0 मगाशी T0चं काहीतरी लिहिलं होतं. T0 2 फॉर्म्युले होते T0चे. सांगा बरं. एक फॉर्म्युला होता, सेकंड मला काढायचं टेन्शन. टेन्शन म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन इन द स्ट्रिंग कुठं असतं डायरेक्टेड? कुणी सांगेल का रे? हे बघा बच्चा पार्टी, ज्या वेळेस तुम्ही एखादं ऑब्जेक्टला लटकवतात दोरीला, तर त्या दोरीमध्ये ताण निर्माण होतो. ताण म्हणजे एक प्रकारचा फोर्स असतो आणि त्या फोर्सची डायरेक्शन हमेशा टुवर्ड द फिक्स्ड एंड असते. फिक्स्ड एंड सर्क्युलर मोशन होत असेल तर सर्कल, सेंटर ऑफ द सर्कलकडे, सेंटर ऑफ सर्कल. ओके.
गोल्डन रूल हे छोटे छोटे रूल जर समजून घेतले तर लय सोपं आहे. टेन्शन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द फिक्स्ड एंड T0. मग बच्चा पार्टी T0 इज वन ऑफ द काइंड ऑफ फोर्स. हा एक प्रकारचा फोर्स आहे. टेन्शन म्हणलं का फोर्स लक्षात ठेवा. मग त्याला दोन फॉर्म्युले आहेत. कुठले दोन फॉर्म्युले? एक होता T0 cos थिटा इज इक्वल्स टू mg, किंवा दूसरा फॉर्म्युला होता T0 साइन थिटा इज इक्वल्स टू mv² अपॉन r. बच्चा पार्टी तुम्ही सांगा तुम्हाला कुठला आवडतोय दोघांपैकी? कॉस थिटा आवडतोय की साइन थिटा आवडतोय? कोण आवडतंय तुम्हाला सांगा बरं. दिसायला कोण चांगला आहे? दिसायला कोण चांगला आहे? दिसण्यावर जाऊ नका. सोडवायला कोण सोपा आहे तो बघा. थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. T0 काढायचा आहे. mv²/r. मास व्हेलॉसिटी माहिती आहे का? व्हेलॉसिटी पण काढायची. मग व्हेलॉसिटी माहीत नाही आहे. बरं मास माहिती आहे. जी ची व्हॅल्यू असते सर cos 37. cos 37 ची व्हॅल्यू मगाशी सांगितली होती किती असते? अरे आठवतंय का कोणाला? हे बघा माझ्यासाठी हा सोपा आहे. का बरं हा सोपा आहे? म्हणजे काय मी काय पाठ करून नाही आलो. इकडे बघा ह्या सेकंड फॉर्म्युल्यामध्ये कोण मिसिंग आहे? मास दिलंय का? हो दिलंय. व्ही माहिती आहे का? नाही. रेडियस पता है क्या रे? रेडियस हाँ रेडियस भी पता है. ठीक है चलो. लेकिन वी पता नहीं है. रेडियस पता है. साइन थीटा वो भी पता है. T0 नहीं पता जो कि निकालना है. लेकिन वी पता नहीं है. कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये एकच अननोन पाहिजे. एकच. आता इथं बघा T0 फाइंड आउट करायचा आहे सर. नाही दिलेला. कॉस थिटा सर थिटा माहिती आहे. आम्ही cos 37 काढू शकतो. मास सर दिलेलं आहे वरती. जी ची व्हॅल्यू सर माहिती आहे 9.8. मग ह्या 4 टर्मपैकी 3 टर्म माहिती, एकच अननोन आहे. गो फॉर इट. ज्या ठिकाणी 2 अननोन आहे तिथं तुम्ही सोडूच शकत नाही गणित. हे काय सायमल्टेनियस इक्वेशन नाही आहे सोडवायला. समजून घ्या. मग T0 इंटू cos 37 कारण अँगल मिळालाय वरती इज इक्वल्स टू मास. मासची व्हॅल्यू किती होती? किती ग्रॅम होतं मास? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम इज लाइक 100 इंटू 10⁻³ अँड जी का व्हॅल्यू कितना रे बाबा? 9.8 घ्या नाही तर 10 घ्या. इट्स युअर चॉईस. मग बच्चा पार्टी मग अशी cos 37 ची व्हॅल्यू किती आली होती? कुणी सांगेल का मला? 0.8. 0.8 म्हणजेच किती? 4/5 होती का? एम आय करेक्ट? सो बच्चा पार्टी ह्या गोष्टी समजून घ्या. छोट्यातल्या छोट्या. बघा लॉग टेबलची सुद्धा गरज पडली नाही. आणि जे लोक ही प्रॅक्टिस करतात तेच लोक पुढे जातात. लक्षात घ्या. ठीक आहे. सो 10⁻100 म्हणजेच 10⁻2 सॉरी 100 म्हणजे 10⁻+2 -3 इंटू 9.8. हा 4/5 इथं मल्टिप्लाय करतोय. इकडं आला तर 5/4 बनेल. मग T0 ची व्हॅल्यू बघा. +2 -3 कॅन्सल झाला. इथं 10⁻1 उरला. 9.8 उरला. मल्टिप्लाइड बाय 5/4. राईट साईडला आला तर तो उलटा बनला 5/4. बरं कशाला भाग जातोय का बघा. आणि T0 ची व्हॅल्यू किती येते मला सांगा? 9.8 मल्टिप्लाइड बाय 5/4 इंटू 10⁻1. सो 4 भाग जाईल का 9.8ला? डायरेक्ट भाग जाणार नाही पण देऊ शकता. किंवा 5/4ला 1.25 करा. मल्टिप्लिकेशन करा 9.8चं आणि 10⁻1. तुम्हाला T0 ची व्हॅल्यू येऊन जाईल. T0 म्हणजे टेन्शन. टेन्शन इज वन ऑफ द काइंड ऑफ काय सांगितलंय? फोर्स. न्यूटन बाबा. सो यूनिट क्या आएगा? न्यूटन बाबा. एम आय करेक्ट बच्चा पार्टी? फोर्सचं युनिट काय? ॲपल खालीच का पडलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कुणी लावला? ग्रॅव्हिटीचा शोध कुणी लावला? कोणता बाबा? कुठल्याही बाबाचं नाव घेऊ नका. आपले सायंटिस्ट लोक बाबाच होते. त्यांनी विज्ञानाचा शोध लावला. आपण फक्त कीर्तनच ऐकत बसतो. हरिभक्त पारायण. ठीक आहे. इथं हरिभक्त पारायण नाही. सायन्सच्या दुनियेत येतात आपण. यस बच्चा पार्टी. सो ये बनेगा न्यूटन. और न्यूटन का वैल्यू कितना आएगा फिर आप कैलकुलेट करो. तीसरा फॉर्मूला शेवटचा तीसरा कौन? वी. तो वी कैसे फाइंड आउट करने का बाबा अभी? तो v इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे की मेरे पास कुछ मगाशी जे फॉर्म्युले वापरले त्या फॉर्म्युल्यापैकी काही आहे का? यस होता. काहीतरी होता. काय होता सांगा बरं. हे बघा एक फॉर्म्युला होता तिसरा. v साठी सांगतोय. tan थीटा इज इक्वल्स टू क्या था रे बाबा? v² अपॉन rg. डू यू रिमेंबर दिस फॉर्म्युला? tan थीटा कैन बी रिटन एज sin थीटा अपॉन क्या? cos थीटा इज इक्वल्स टू v².
व्ही काढायचा आहे. आर ची व्हॅल्यू किती आली होती आपली, रेडियस किती होती सांगा मला, मागच्या पेजवर जायला लावू नका. 10 to 10 to the power minus 2 meter. किती किती 50 30. 30. ओके, मग रेडियसची व्हॅल्यू होती 30 × 10⁻⁻². बरेच मुलं हे कन्वर्जन करायला विसरतात मीटर मधलं. जी ची व्हॅल्यू 9.8, हे पूर्ण व्हॅल्यू तिकडे जातील आणि साइन थिटाची व्हॅल्यू आलेली आपल्याला किती आलती रे, sin 37 डिवायडेड बाय cos 37. कारण थिटा अँगल तर माहिती आहे आपल्याला, v²/30 × 10⁻⁻². आणि बच्चा पार्टी एक सांगू का, ह्या 9.8च्या ऐवजी ना जर व्हॅल्यू दिलेली नसेल ना, मी डायरेक्ट 10 घेऊन टाकतो अप्रॉक्सिमेटली. जी का व्हॅल्यू 9.8च्या ऐवजी जर तुम्ही 10 घेतली तर तिथं मेन्शन करा, आणि 10 घेतली तर आन्सर काय जास्त व्हॅरी होत नाही, पण कॅल्क्युलेशन लय सोपे होऊन जातात. सो तुम्ही ठरवा काय करायचं. मी घेऊन टाकतो 10. sin 37 ची व्हॅल्यू किती असते, मगाशी बघितलंय 3/5 होती ना, 0.6, आणि खालच्याची किती होती cos 37 ची 4/5 = v²/30 × 10⁻⁻². हे बघा, हा एक 0, हा एक 0, 10⁻+2 आणि हा -2 कॅन्सल. बरं, 3/5 इसको उल्टा बनाव, 3/5 मल्टीप्लाइड बाय 5/4. खाली होतं वरती झालं, आणि इकडचा 3 तिकडे गेला. इकडे जो 3 होता उरलेला तो 3 तिकडे जाईल आता, v²/3. ओके, सो बच्चा पार्टी नेक्स्ट स्टेप बोलो. 5 के साथ 5 कैंसिल हुआ सर, 3 उधर चला गया, 3 × 3 9 डिवाइडेड बाय 4 = v². टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. व्ही ची व्हॅल्यू बोला पटकन, झटपट, पटापट, लवकर, चला पटकन सांगा. व्ही ची व्हॅल्यू किती आली, 3/2. यस 3/2. 3/2 मतलब 1.5 वेलोसिटी है, लिनियर स्पीड है. वेलोसिटीचं युनिट सांगा सर, मीटर पर सेकेंड. यस बच्चा पार्टी, मीटर पर सेकेंड. आणि आता बच्चा पार्टी, मैं तुम लोगों को और एक असाइनमेंट दे रहा हूँ. उन्होंने क्वेश्चन में नहीं पूछा, लेकिन होमवर्क के लिए तुम्ही काय काढायचं आता बघा. होमवर्कसाठी तुम्ही काढायचा ओमेगा. ओमेगा म्हणजे कुठला स्पीड, अँग्युलर स्पीड. ठीक आहे, ह्याच न्यूमेरिकलमध्ये तुम्ही काढायचा ओमेगा. ओमेगा कसा काढणार, फॉर्म्युला लिहून देतो, हिंट. ओमेगा = असतो v/r. व्ही मिळालाय, आर दिलेला आहे, ओमेगा काढा. ओमेगाचं युनिट येईल रेडियन पर सेकंड. फक्त फॉर्म्युला दिला आहे. होमवर्कसाठी पहिला पॉईंट सांगितला ओमेगा. दुसरं काढायचं बच्चा पार्टी, टाइम पिरियड. टाइम पिरियड देतात कोनिकल पेंडुलमचा 2π√L टाइम्स cos θ/g. सो L टाइम्स cos θ हा कोण आहे, तर L म्हणजे लेंथ, cos θ, θ माहिती आहे तुम्हाला, त्याची व्हॅल्यू माहिती आहे. जी ची व्हॅल्यू 10 घेऊन टाका, 2π. करताल का. सो पहिला काढला, दुसरा काढला, तिसरं बच्चा पार्टी आणखी एक फ्रिक्वेन्सी काढायची. फ्रिक्वेन्सी काय असते, तर जी व्हॅल्यू टाइम पिरियडची येईल त्याचा रेसिप्रोकल म्हणजे फ्रिक्वेन्सी. किती फ्रिक्वेन्सीने आपली बॉडी फिरणार आहे बाबा, येईल काढता. आणि चौथं बच्चा पार्टी, सेंट्रिपिटल फोर्स विच इज रिक्वायर्ड फॉर द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv²/r. मग mv² मास वेलोसिटी वरती मिळाली आहे, रेडियस माहिती है, गो फॉर इट. इसका यूनिट आएगा न्यूटन बाबा. इसका यूनिट आएगा रिवॉल्यूशंस पर सेकेंड. इसका यूनिट न्यूटन, और इसका टाइम का आता है सेकेंड. किती लोकांना करायला आवडेल कॅल्क्युलेशन, सगळ्या व्हॅल्यू करून दिल्यात, आणि याच्या पलीकडे कुठलाच प्रश्न येत नाही. मग आता इथे बच्चा पार्टी, मला तुमच्याकडनं अपेक्षित तेच आहे, सिन्सिअर एफर्ट्स, प्रामाणिकपणे कष्ट घ्या. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी हे कोचिंग अवेलेबल करून दिलं आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला एवढं चांगलं कोचिंग मिळतं आहे, आणि असं तुम्हाला कधी वाटणारच नाही. मी कदाचित अतिशयोक्ती बोलत असेल, पण हे तुम्ही ऑनलाईन शिकताय हे तुम्हाला वाटणारच नाही. तुम्हाला असं वाटेल आपला शिक्षक आपल्या शेजारी बसला आणि तो आपला हात धरून, बोट धरून आपल्याला या गोष्टी समजून सांगतोय. एम आय राईट बच्चा पार्टी. ॲक्नॉलेजमेंट द्या जर तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटत नसेल तर. या ओके बच्चा पार्टी. आणि असंच घडणार आहे तर स्क्रीनकडे लक्ष द्या. स्क्रीनवर ज्या सांगितलेल्या गोष्टी आहे त्या परत रेकॉर्डेड सेशन बघा, तुमचा टाईम मॅनेज करा. मला माहिती आहे तुम्हाला कॉलेज पण करायचं आहे, सायमल्टेनियसली कोचिंग पण करायचं आहे, पण बच्चा पार्टी, आयुष्यात प्रत्येक व्यक्तीकडे, किती श्रीमंत असू देत आणि किती गरीब असू देत,
प्रत्येकाकडे 24 तासच आहेत आयुष्यात. त्या 24 तासातला सगळ्यात जास्त वेळ कोण त्याच्या प्रोडक्टिव्हिटीसाठी, त्याच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी यूज करतो, तोच व्यक्ती आयुष्यात पुढे निघून जातो. आणि जे लोक फक्त लाईफमध्ये एक्सक्युजेस देतात, नाही यार माझ्याकडे हेच नाही म्हणून हे घडत नाही आहे, माझ्याकडे ते नाही म्हणून ते घडत नाही आहे, असं काही नसतं. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीतनं सुरुवात करा, फक्त सुरू करा आणि त्या सुरुवातीमध्ये सातत्य ठेवा, त्याला कन्सिस्टन्सी म्हणतो आपण. मग अभ्यासाला सुरुवात करा बच्चा पार्टी, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत आम्ही नक्की घेऊन जाऊ. आमची टीम तेवढी कॉन्फिडंट आहे. ओके. आणि तुम्हाला जर आपले सेशन्स आवडत असतील तर तुम्हाला काले मी ग्रुपवर व्हिडिओ पाठवला आहे, ठीक आहे, स्टुडंट रेफर करा आम्हाला. हे क्वालिटी एज्युकेशन जास्तीत जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा. बघा आमची ताकद कुठेतरी कमी पडती आहे, तर तुम्ही आमची ताकद बना, तुम्ही आमचे हात बना आणि आम्हाला आमचं क्वालिटी एज्युकेशन कोचिंग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्यास आम्हाला मदत करा. हे मी तुम्हाला आव्हान करतोय बच्चा पार्टी. मे बी मी खूप जास्त बोलत असेल, पण तुम्हाला जर आमचं कोचिंग आवडत असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे की क्वालिटी एज्युकेशन घेण्याचा. जसं एखाद्या पेशंटचा अधिकार असतो की मला बेस्ट डॉक्टरकडनं मेडिकल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, मी बरा झालो पाहिजे, तसंच नॉलेजचं आहे बच्चा पार्टी. नॉलेज हे ओपन सोर्स आहे, बट ते क्वालिटी लोकांकडनं घेण्यासाठी त्याला काहीतरी गोष्टीमध्ये मोजावं लागतं, ठीक आहे. सो आम्ही तुमच्यासाठी आहोत आणि आम्ही ज्या क्वालिटीने आमच्या अकॅडमिक्समध्ये स्ट्रॉंग होतो तेच अकॅडमिक्स तुमच्यासमोर मांडतोय बच्चा पार्टी. होप यू हॅव एन्जॉयड टुडेज फिजिक्स सेशन. बच्चा पार्टी, गो फॉर इट, सॉल्व द न्यूमेरिकल. या ओके. सो थँक्यू फॉर जॉईनिंग एव्हरीवन. आणि लगेच आता केमिस्ट्रीचं सेशन सुरू होतं आहे, तुम्हाला जास्त ब्रेक मिळणार नाही. सॉरी, मी मॅडमचेही 5 मिनटं घेतले, तुमच्यामध्ये ब्रेक होता तोही मी खाल्ला. मे बी मी त्या फ्लोमध्ये होतो डीप वर्कच्या आणि त्याच्यामुळे ते घडलं. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग. 2 मिनटात लगेच मॅनचं सेशन पण स्टार्ट होईल. पटकन ब्रेक घ्या, धावत जा आणि पळत लगेच सेशनला जॉईन व्हा. ओके बच्चा पार्टी, थँक्यू फॉर जॉईनिंग.